सकाळपासून तुमचा कार्यक्रम चालू आहे 9:30 वाजल्यापासून मला वाटतं ना, आणि सगळी लोक 9:30 वाजल्यापासून इथे आलेली आहेत. आपल्या महिला आहेत, सगळे आहेत, मुलं आहेत, सगळे पुरुष आहेत. दिवसभर कार्यक्रम, त्याच्यानंतर तुमची रॅली जवळजवळ आपली 2-3 तास जास्त गेले ना, आणि त्याच्यानंतर आता 4-5 भाषणं पण झाली, आणि वरून माझं पण एक भाषण ऐकायचं आहे तुम्हाला. तर असं आहे की भाषण ऐकायला कंटाळा येतो, कारण मी पण जेव्हा खाली बसतो, पूर्वी जेव्हा कधी बसायचो, तर मला असं वाटायचं या वरच्यांची भाषणं संपतात कधी, म्हणजे कंटाळा येतोच, बरोबर आहे. पण आता असं आहे की ऑलरेडी 4-5 लोक बोलले, एक पाऊण तास 1 तास झाला, आणि आता माझं पण तुम्हाला भाषण ऐकायचं आहे, आणि मी पण भाषण केल्याशिवाय जाणार नाही का. आता मी पण जरा, मला बोलवलं, नवीन दादांनी बोलवला की माझी भाषा थोडी जरा आपली गावठी आहे का, म्हणजे काय आहे, बाय प्रोफेशन मी ॲडव्होकेट आहे, BCom LLB शिकलेलो आहे, परंतु मला माझ्या भाषेवरती खूप प्रेम आहे. मी इथलाच आहे, राहायला मी कोण कल्याणला आहे, पण मी पायाच आहे. तर भाषा माझी थोडीशी इकडे तिकडे होईल, म्हणजे इकडे तिकडे नाही होणार, तुमची भाषा तीच माझी भाषा आहे, बरोबर आहे. आपले काही काही शब्द असे असतात त्याचे घरात वापरले जातात, ते होतील. आणि आता मला भाषण करायचं होतं, तर मी मोठी तयारी करून आलो, 4-5 पानं लिहून घेऊन आलो, अरे आता भाषण करायचं आहे मला, आणि इथं आल्यावर समजला का फक्त 15 मिनिटच बोला. आता मला पण पंचायत झाली, 15 मिनिटात बोलायचा काय, पण तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो की मी 15 मिनिटं बोलेन. 15 मिनिटावरती अधिकार माझा आहे. भाऊ तुम्ही सांगितलं 15 मिनिटं बोलायचं, तर 15 मिनिटाचा अधिकार माझा. 15 मिनिटं तुम्ही माझा जबरदस्तीने ऐकायचा, म्हणजे त्याच्यामध्ये काय कॉम्प्रोमाइज मी करणार नाही. तर 15 मिनिटं, हा 16व्या मिनिटाला तुम्ही मला थांबवायचा का, भाऊ दादा बस कर, आम्हाला कंटाळा आला आता तुझा, तू जा एकदाचा, बरोबर आहे. म्हणजे एक 15 मिनिटाचा. परंतु काय आहे, आपली बाबासाहेबांची जयंती आहे, आपल्या उत्साहासाठी आहे. 364 दिवस आपण बाबासाहेबांचं आंदोलन चालवलं पाहिजे, आणि एक दिवस का नाही, परंतु आपण आनंद साजरा केला पाहिजे. पण आनंद साजरा करत असताना बाबासाहेबांच्या विचारांना सुद्धा आपण आत्मसात केलं पाहिजे. तर ही 15 मिनिटं फक्त मी घेईन तुमची. 16व्या मिनिटाला तुमच्यापैकी कोणी पण उठायचा ना, सांगायचं ए बाबा थांब, पका झाला तुझा आता, हा मग मी थांबेन. नाही तर बोलले तर दोष तुमचा आहे. संपूर्ण विश्वामध्ये ज्या भारताची ओळख केवळ मात्र एकच नावाने होते, ते नाव म्हणजे या भारतातील सर्वोत्तम भूमिपुत्र तथागत भगवान गौतम बुद्ध. प्रेरणेचं ही प्रेरणास्थान असलेली राजमाता, राष्ट्रमाता, शिवमाता जिजाऊ साहेब, संत शिरोमणी संत तुकाराम महाराज, स्वराज्य संकल्पक छत्रपती शहाजीराजे. इतिहासाच्या पानावर आणि रयतेच्या मनावर 400 वर्ष उलटून गेली तरी देखील अधिराज्य गाजवणारा जगातील एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज. अरे पुत्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण, बाप शेर असला तर बेटा सव्वा शेर असला पाहिजे, असे छत्रपती संभाजी महाराज. मती विना गती गेली, गती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले. हा मूळ मंत्र देऊन या देशातील तमाम शोषित पीडित समाजाला अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढून प्रकाशाच्या वाटेकडे नेणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले. ही धरती शेष नागाच्या मस्तकावर बसलेली नसून इथल्या कष्टकरी आणि कामगारांच्या तळहातावर बसलेली आहे, असा विज्ञानवादी संदेश देणारे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. माता रमाई, माता भीमाई आणि ज्या ज्या महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी या देशातील प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय मिळावा म्हणून त्याग, संघर्ष व बलिदान केले, अशा सर्व महापुरुषांना आणि महानायिकांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आणि या सर्व महापुरुषांच्या आणि महानायिकांच्या विचारांना आपल्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करून या देशातील प्रत्येक व्यक्तीचा उद्धार करणारे विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना प्रथमतः त्रिवार अभिवादन. आज आपल्या जागृती बौद्ध मंडळ याच्या वतीने 135वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव येथे संपन्न होत आहे. या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नंदकिशोर भोईर साहेब, तसेच उपाध्यक्ष आदरणीय निलेशजी मोरे साहेब, सचिव आदरणीय अरुण जाधव साहेब, या मंडळाचे संस्थापक आदरणीय नवीनजी भोईर साहेब आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर,
काही लोकांची मला नावं येतात, काही लोकांची नावं मला माहीत नाहीयेत, पण सर्व मान्यवर, कारण नावं घेत बसलं तर 5 मिनिटं त्याच्यातच जातील. इतिहास साक्षी आहे, इतिहास साक्षी आहे की काही माणसं परिस्थितीसमोर नतमस्तक होतात, परंतु काही माणसं असतात जी परिस्थितीवर मात करतात, परिस्थितीला गुलाम बनवतात आणि इतिहास घडवतात. त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एक नाव नव्हतं, तर एक नेतृत्व होतं, एक विचार होता आणि एक आंदोलन होतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा आपल्यासाठी एका नवीन युगाची सुरुवात होता. आपण बघतो की आता बाबासाहेबांची जयंती केवळ मात्र या डोंगरी पाड्यामध्ये किंवा पाये गावामध्ये किंवा कोनला किंवा इतर कुठल्या जिल्ह्यामध्ये होत नाही, तर जगामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात जर का कोणाची जयंती होत असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होते. जगामध्ये सगळ्यात जास्त फॉलोअर्स कोणाचे असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. जगामध्ये आज आपण मोबाईलची जी टेक्नॉलॉजी वापरतो, त्या मोबाईलच्या टेक्नॉलॉजीमध्ये सगळ्यात जास्त स्टेटस कोणाचे ठेवले जातात ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ठेवले जातात. जगामध्ये सगळ्यात जास्त जर का आजतागायत पुस्तकं कोणावरती लिहिली असतील तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती लिहिली आहेत. जगामध्ये सगळ्यात जास्त गाणी जर का कोणावर लिहिलेली असतील तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आहे. जगामध्ये सगळ्यात जास्त डिग्र्या कोणी संपादन केलेल्या असतील तर ते केवळ मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. या आशिया खंडामध्ये सगळ्यात पहिल्यांदा अर्थशास्त्र होणारा कोण व्यक्ती असेल, इकॉनॉमिस्ट, ज्यांनी इकॉनॉमिक्स मध्ये पीएचडी केली, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केवळ भारतातील नव्हे तर जगातील लोक मानतात. जपानला बुराकू नावाची एक जमात आहे. ती बुराकू नावाची जमात जी आहे ती अतिशय तिथे मागासलेली आहे. ते त्यांना स्वतःचा उद्धार करण्यासाठी त्यांनी कोणाचा आदर्श घेतला असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेतलेला आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांना आपलं प्रेरणास्थान मानतात. युरोप खंडामध्ये हंगेरी नावाचा एक देश आहे. त्या हंगेरी नावाच्या देशामध्ये रोमा नावाची एक जमात आहे. रोमा नावाची जमात ती अतिशय मागासलेली आहे. त्या देशातील रोमा नावाच्या जमातीचे लोक जर का कोणाला प्रेरणास्थान मानत असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी चालवलेल्या आंदोलनाला प्रेरणास्थान मानत आहे. आज हंगेरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने शाळा काढलेल्या आहेत, कॉलेजेस काढलेले आहेत, युनिव्हर्सिटी काढल्या आहेत. इतके हे महान व्यक्तिमत्व आहे. आता नुकतीच ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने जगामध्ये परिवर्तन घडणाऱ्या 100 लोकांची एक यादी बनवली की या 1000 वर्षामध्ये जगामध्ये मानवतेसाठी ज्यांनी काम केलं आणि परिवर्तन घडवलं अशा 100 लोकांची यादी बनवली. त्याच्यात पहिल्या स्थानावरती नाव आहे तथागत भगवान गौतम बुद्ध, दुसऱ्या स्थानावरती नाव आहे वर्धमान महावीर, तिसऱ्या स्थानावरती नाव आहे सम्राट अशोक आणि चौथ्या स्थानावरती जे भारतातलंच नाव आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इतकी ही महान व्यक्ती आहे. या व्यक्तीने जसं ताईंनी सांगितलं की काय त्यांनी हे काम फक्त दलितांसाठीच केलं का, बौद्धांसाठीच केलं का, महाराजांसाठीच केलं का, तर नाही. या विश्वातील प्रत्येक मानवाच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काम केलंय. परंतु इथली मीडिया, इथली ब्राह्मणवादी मीडिया जाणीवपूर्वक असा प्रचार करते की दलितांचे नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दलितांचे कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बौद्धांचे नेते यांनी महाराजांसाठीच केलंय. आणि कधी कधी आपल्या इतर भावंडांना असं वाटतं की खरंच बाबासाहेब तर महाराजांचाच आहे, बाबांचाच आहे, आमचं काय. बाबासाहेबांनी जर का फक्त दलितांसाठीच काम केलं, ज्या वेळेला बाबासाहेबांना घटना लिहिण्याची संधी मिळाली त्या घटनेमध्ये अनुसूचित जातीसाठी 340वे कलम लिहिलं की त्याच्यामध्ये अनुसूचित जातीला राजकीय आणि सामाजिक आणि आर्थिक अधिकार देण्यात आले. परंतु 341वे कलम लिहिलं. परंतु त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340वे कलम हे कोणासाठी लिहिलं? या देशातील आगरी, कोळी, कुणबी, तेली, धनगर, माली, न्हावी या लोकांसाठी लिहिलं. मग ते काय दलित आहेत का? नाहीत ना दलित. मग ते ओबीसी आहेत. या 3500 जातींना जर का कोणी प्रतिनिधित्व दिलं असेल, कोणी आरक्षण दिलं असेल, कोणी अधिकार दिले असतील तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. 342व्या कलमामध्ये आपल्या ज्या आदिवासी समाजाच्या ज्या जमाती आहेत सगळ्या 1000 पेक्षा जास्त जाती आहेत, त्या आदिवासी समाजाला संधी, त्यांना प्रतिनिधित्व देण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आज आपण बघतो की गावचा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते राष्ट्रपती पदापर्यंत आदिवासी महिला जाते, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. द्रौपदी मुर्मू ही आदिवासी समाजाची आपली महिला आहे. आज आपण बोलतो आगरी, कोळी, कुणब्यांचे आमदार, खासदार होतात. हे कशामुळे होतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे त्यांना दान आहे, दिलेलं त्यांच्यासाठी केलेलं हे काम आहे.
एवढंच नाही, दुसरी गोष्ट सांगतो तुम्हाला. आज आपण बघतो की आता आमच्या इथे पाया खारबाव या पट्ट्यामध्ये आता रेल्वे लाईन, काही रेल्वेचे प्रोजेक्ट गेले, आपला कुठला बुलेट ट्रेन गेली, अजून कुठला ट्रेन गेला, अजून आमच्या त्या पाया साईडला कुठला ब्रिज येतो ना भाऊ, तो हा गायमुख ते पाये. आता या जमिनी इथं चाललेत, बरोबर आहे, या जमिनी चाललेत. तर आता पहिले तिथे भाव कमी होता, अरुण भाऊंनी तो संघर्ष केला, तर काय 20-25 लाख रुपये भाव आहे. आता बघा त्या जमिनी चाललेत, कोणाच्या जमिनी गोडाऊनला चाललेत, कोण गोडाऊन बांधतो, कोणी म्हणजे बिल्डिंगही बांधतो, आणि त्या पैशांवरती फॉर्च्युनर घेतो. कोणी 2 किलोची माल घालतो, 2 किलोचा सोना घालतो, कोणी 1 किलो घालतो. हे कशामुळे? याच्या अगोदर या देशातील जमिनी कधीच या देशातील मूळ निवासियांच्या नावावर नव्हत्या, इथल्या आगरी कोळ्यांच्या नावावर नव्हत्या, इथल्या इतर जातीच्या लोकांच्या नावावर नव्हत्या. 1933 ला या महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यामध्ये खोतीचं आंदोलन उभं केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. नारायण नागो पाटील या आगरी समाजाच्या माणसाला घेऊन खोतीचं आंदोलन उभं केलं. त्यावेळेला त्या जमिनी खोतांच्या नावावर होत्या. अजून पण काही जमिनी सावकारांची नावं आहेत, तुम्हाला माहित असेल. या जमिनी खोतांच्या नावावर होत्या, जी लोक कसत होते त्यांच्या नावावर नव्हत्या. तर ही जमीन कसणाऱ्याला भेटली पाहिजे, शेतकऱ्याला भेटली पाहिजे, म्हणून बाबासाहेबांनी आंदोलन उभं केलं. आणि 18 ऑक्टोबर 1937 ला ज्या वेळेला मुंबई असेंब्ली होती, त्या असेंब्लीमध्ये बाबासाहेबांनी बॉम्बे हेरिडेटरी ऍक्ट सुधारणा कायदा प्रस्तावित केला की जो कसेल त्याची जमीन. म्हणून आज जो जमीन कसतो, कुळ लागले, मग आगरी असेल, कोली असेल, कुंभी असेल, महार असेल, तेली असेल, धनगर असेल, यांच्या नावावरती या जमिनी जरी झालेल्या आहेत, या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. म्हणजे 1-1 किलोचा सोना घालतो ना आम्ही, तर त्यांच्या मुलं, परंतु आपण त्यांना मानलं पाहिजे, जाणलं पाहिजे. अशा प्रकारे बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी काम केलेलं आहे. पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान सभेमध्ये मताचा अधिकार कोणाला द्यावा अशी चर्चा झाली, असं डिबेट झालं. काही लोकांनी सांगितलं जे टॅक्स पे करतात त्यांना मताचा अधिकार देण्यात यावा. काही बोलले की बाबा जे सुशिक्षित आहेत त्यांना मताचा अधिकार देण्यात यावा, अशी डिबेट झाली. पण बाबासाहेब बोलले की मी ज्या समाजाचे आहेत, आमच्या इथं पैसा पण नाहीये टॅक्स द्यायला, आणि आमच्याकडे शिकलेली लोक पण नाहीयेत. आता शिकलेली लोक काय आपल्यामध्येच नव्हती का? आगरी कोळी कुणबीची 3500 जातींमध्ये विभागलेली जी लोक आहेत, त्यांच्यात काय फक्त PhD होते का? कोणच नव्हता. गावात एखादा MA शिकलेला असेल किंवा 12वी शिकलेला असेल, कोणी शिकलेला नव्हता. या सगळ्या लोकांना फक्त अडल्ट फ्रँचाईज म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाली तर मताचा अधिकार भेटला पाहिजे, ही तरतूद करणारे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि या तरतुदीचा फायदा असा झाला की जो राजा राणीच्या पोटातून जन्माला येत होता, तो मतपेटीतून जन्माला येऊ लागला. म्हणून या देशातील एक गंगाधर फडणवीस नावाचा माणूस, नागपूरचा सर्वसामान्य कुटुंबातील, त्याचा एक पोरगा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस या राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे. बाबासाहेबांची देण आहे. एक रिक्षा चालवणारा एकनाथ शिंदे, सर्वसामान्य माणूस, या महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. एवढंच नाही, एक चहा विकणारा स्टेशनला नरेंद्र मोदी सारखा फाटका माणूस या देशाचा प्राईम मिनिस्टर झाला, ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. मग तरी सुद्धा आपण असं बोलायचं का की बाबासाहेब दलितांचे नेते ना, दलितांचे कैवारी? ही मनुवादी व्यवस्था नेहमीच बाबासाहेबांना एका संकुचित वृत्तीमध्ये ठेवण्याचं काम करत आहे. का तर हा बाबासाहेबांचा जो विचार आहे तो जर का या लोकांना समजला तर या देशातून यांची व्यवस्था हद्दपार होईल. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेला विचार आपण समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे. बाबासाहेबांनी आज आपण ही जयंती इथे साजरी करत आहोत, ही फक्त बाबासाहेबांची आपण माहिती सांगितली. बाबासाहेबांनी केलेलं कार्य आपण पुढे नेलं पाहिजे. ही जयंती केवळ नाचण्यासाठी नाही, आपण नाचलं पण पाहिजे. आपल्या बाबाचा जन्मदिवस आहे, बर्थडे साजरी केला पाहिजे ना, नाचायचं, परंतु डोक्यात विचार सुद्धा आपला असला पाहिजे की बाबासाहेबांची जयंती कशा पद्धतीने साजरी केली पाहिजे. बघा, बाबासाहेबांनी आपल्या जीवनामध्ये अनेक आंदोलनं केली, परंतु आंदोलन करत असताना बाबासाहेबांनी प्रत्येक आंदोलन करताना एक विशिष्ट उद्देश ठेवला होता. बाबासाहेबांनी एक आंदोलन केलं जे 20 मार्च 1927 ला महाडच्या 14 तळ्याचं आंदोलन केलं. त्याच्यानंतर तिथे एक घोषणा केली. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1935 ला येवला जिल्हा नाशिक इथे एक घोषणा केली. बाबासाहेबांनी 26 नोव्हेंबर 1949 ला
दिल्ली इथे एक घोषणा केली बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी धम्मदीक्षा घेताना एक घोषणा केली. कुठली घोषणा केली होती? जेव्हा जेव्हा बाबासाहेबांनी हे आंदोलन केलं, घोषणा केली, त्यांचा इंटेन्शन एकच होता. बाबासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं, या देशामध्ये समता, स्वतंत्रता, बंधुता, न्यायावर आधारित मला व्यवस्था निर्माण करायची आहे. समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्यायावर आधारित या राष्ट्राचं निर्माण करायचं आहे. समता म्हणजे सर्वांना समानता असली पाहिजे, बंधुता प्रत्येकाला भाईचारा असला पाहिजे आणि न्याय हा प्रत्येकाला मिळाला पाहिजे. तर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने आज आपण आपलं अनालिसिस केलं पाहिजे. खरंच हे शक्य झालं का? झालं तर का नाही झालं? झालं तर केवढं झालं? नाही झालं तर कसं पूर्ण करू शकतो? म्हणून बाबासाहेबांचे विचार आपण समाजामध्ये पसरवण्याचं काम केलं पाहिजे. समाजामध्ये आपण हे विचार नेले पाहिजेत आणि ही पहिली जबाबदारी आपली आहे. आणि त्यातल्या तर ती जबाबदारी सगळ्यात जास्त जर का महत्वाची असेल तर ती या देशातील या बाबासाहेबांना मानणाऱ्या सुशिक्षित वर्गाची आहे. बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी म्हणतात, जर का एखाद्या समाजाचा उद्धार होतो त्याच्यासाठी जबाबदार या त्या समाजातील सुशिक्षित वर्ग असतो. जर का एखाद्या समाजाची उन्नती होते त्याच्यासाठी जबाबदार त्या समाजातील सुशिक्षित वर्ग असतो. जर का एखाद्या समाजाची प्रगती होते, ते उंच शिखरावर पोहोचतात, खूप प्रगती करतात, त्याच्यासाठी जबाबदार त्या समाजातील सुशिक्षित वर्ग असतो. आणि बाबासाहेब इशारा पण देतात, जर का त्या समाजाची वाट लागते, तो अधोगतीला जातो, याला सुद्धा जबाबदार त्या समाजातील सुशिक्षित वर्ग असतो. कारण तो त्या समाजाचं नेतृत्व करत नाही, बाबासाहेबांचे विचार त्यांना पुढे नेऊ देत नाही. बरंच काही बोलायचं होतं, परंतु काय वेळ कमी आहे, कमी वेळामध्ये बोलायला मला तर बरा वाटतो, पण तुम्हाला पण ऐकायला वाटला पाहिजे ना. कारण भूक लागलेली, आता 15 मिनिटं माझी संपली, 15 मिनिटं संपली आणि जेवायचं पण आहे. तरी सुद्धा मी एवढंच सांगेन की बघा, आपण ज्याला कोणाला म्हणजे हे समजतं, जो शिकलेला आहे, ज्याला समजतं, या आंदोलनामध्ये बाबासाहेबांचा विचार पोहोचवण्यासाठी आपण त्याच्यात सहभागी झालं पाहिजे, स्वतः काम केलं पाहिजे. जर का त्याच्यात सहभागी म्हणजे होता नाही आलं तर आपण बोललं पाहिजे, बोलता नाही आलं तर व्हॉट्सअप, फेसबुकवर लिहिलं पाहिजे, लिहिता नाही आलं तर जे लोक काम करतात त्यांना तुम्ही सहकार्य केलं पाहिजे. तुम्ही आता इथे जयंतीचा कार्यक्रम हा काय असंच झालेला नाहीये, याला पैसे लागतात. मग ज्याला पैसे देता येतील त्यांनी पैसे दिले पाहिजे. तन मन धन जे जे काही देता येईल ते त्यांनी दिलं पाहिजे. आणि हे पण करता नाही आला तर शेवटचं एक काम केलं पाहिजे की अशा प्रकारचे जे कार्यक्रम करतात आणि समाजाचं आंदोलन पुढे नेतात त्यांच्या कामामध्ये अडथळा तरी निर्माण नाही केला पाहिजे. कमीत कमी एवढं तरी केलं पाहिजे. आज आपल्याला बाबासाहेब घराघरात जन्माला घालावे लागतील, शिवाजी महाराज घराघरात जन्माला घालावे लागतील. मी जाता जाता एवढंच म्हणेन, या देशाचं जर का आपल्याला उद्धार करायचा असेल तर त्या उद्धाराची जर का दोरी कोणाकडे असेल तर इथं माझ्या बऱ्याचशा बहिणी बसलेल्या आहेत, त्या तुमच्या हातामध्ये आहे. कारण आपल्या घरातील जो मुलगा असतो ना, त्याला सगळ्यात जास्त संस्कार देण्याचं काम कोण करतं तर घरातील महिला करत असते. म्हणून ते बोलतात ना, का जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. जाता जाता मी एवढंच सांगेन की एक महिला होती, ती आपल्या पोराला नेहमी बोलायची, हे बाबा, तुला बाबासाहेब व्हायचंय, तुला शिवबा व्हायचंय. शाळेत जा, शाळेत जाताना बस मध्ये मधल्या सीटवर बस, चुकून काही अपघात झाला तर तुला लागलं नाही पाहिजे, तुला शिवबा व्हायचंय, तुला बाबासाहेब व्हायचंय. शाळेमध्ये जा, डब्बा दिलाय भरून, गपचूप एकट्याने खा, कोणाला देऊ नकोस, कोणाला देऊ नकोस. कोणाचं काय भांडण झालं तर त्याच्यात पडू नकोस. कारण तुला बाबासाहेब व्हायचंय, तुला शिवाजी व्हायचंय. अशी ती दर वेळेला त्या पोराला सांगत असते, बा तुला या व्हायचंय, बा तुला त्या व्हायचंय. शेवटी तो बा जो असतो तो काय आयुष्यभर बा राहणे, त्याचा बाप्या होतो एक दिवशी. आणि बाप्या झाल्यानंतर तो त्याच्या आईला बोलतो, हे आई, तू मला लहान असताना शाळेत असताना नेहमी सांगायची की बाळा तुला बाबासाहेब व्हायचंय, तुला शिवाजी व्हायचंय. पण आई, बाळाने बाबासाहेब होण्यासाठी आणि बाळाने शिवाजी होण्यासाठी आधी आईने जिजाऊ बनायचंय, आधी आईने भीमाई बनायचंय. तुम्ही जर का जिजाऊच्या आणि भीमाईच्या भूमिकेमध्ये आल्यात तर नक्कीच घराघरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येतील, शिवाजी महाराज जन्माला येतील. एवढंच बोलतो आणि येथे थांबतो. मला तुम्ही ऐकलं आणि मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. धन्यवाद. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर.